स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 13 मे। तर आज काय पावसाची परिस्थिती राहील आपल्या राज्यात। तर सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे श्रीलंकेच्या उत्तर पूर्व भागात सक्रिय झालेलं आहे। तमिळनाडूच्या पूर्व भागात सक्रिय आहे। याची दिशा आहे अशीच इकडे उत्तर पूर्व दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे। हे चक्रीवादळ बनणार नाहीये, जास्त चान्सेस आहेत की चक्रीवादळ बनणार नाहीये। त्यानंतर एक ट्रफ लाईन इकडे उत्तर प्रदेश पासून मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र करत अशीच तेलंगणा, केरळ पर्यंत सक्रिय आहे। या ट्रफमुळे थोडीफार पावसाची शक्यता आज राज्यात जाणवणार आहे, आज उद्या आणि परवा। जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला 13 मेचा, तर आज बीड, परभणी, लातूर, नांदेड, अहिल्यानगर, पुणे, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा हे जे जिल्हे आहेत, या भागातून आज दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। हा पाऊस सार्वत्रिक नसेल, काही भागात होईल, काही भाग कोरडे राहतील। त्यानंतर रायगड, रत्नागिरी, मध्यवर्ती पूर्व भाग, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। तसेच इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे, मुंबई तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली पावसाची शक्यता दिसत नाहीये। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।